वेश बदलून 3 तरुणांनी तुरुंग अधीक्षकांवर गोळीबार केला होता. अशा हल्ल्याची ब्रिटिशांनी कधी कल्पनाच केली नव्हती. हे 3 तरुण क्रांतिकारक होते ज्यांनी स्वातंत्र्य लढ्याला नवी प्रेरणा दिली. तिघेही सुभाषचंद्र बोस यांच्या बंगाल व्हॉलंटियर्स संघटनेचे सदस्य होते. बिनॉय बोस, बादल गोपाल दत्त आणि दिनेश गुप्ता. 8 डिसेंबर 1930 रोजी युरोपियन कपडे आणि बनावट ओळखपत्र घालून ते रायटर्स बिल्डिंग मध्ये घुसले होते, जे त्या काळी ब्रिटिश राजवटीचं सर्वात मोठं प्रशासकीय केंद्र होतं. आत गेल्यावर त्यांनी अलीपूर मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांवर गोळीबार केला. या हल्ल्यात त्यांनी वापरलेली शस्त्र चितगाव शस्त्रागार दरोड्यातून जप्त केलेली आणि गुप्त मार्गाने कोलकात्याला आणलेली होती हे फार कमी लोकांना माहिती आहे. वैद्यकीय महाविद्यालयात शिकत असतानाच बिनॉय बोस स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले होते. 29 ऑगस्ट 1930 रोजी ते रुग्णाच्या वेशात ढाक्यातल्या मिडफोर्ड रुग्णालयात पोहोचले आणि पोलिसांच्या क्रूरतेमुळे संतप्त झालेल्या बिनॉयनी इन्स्पेक्टर जनरल F.J. लोमन आणि सुपरिटेंडंट E. हडसन यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात लोमन गंभीर जखमी झाले आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. N.S. सिम्पसन हे अलीपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक होते आणि कैद्यांवरच्या अत्याचारांसाठी खूप प्रसिद्ध होते. क्रांतिकारकांच्या मनातही त्यांच्याबद्दल बराच काळ राग होता. युरोपियन कपडे घालून आणि बनावट ओळखपत्र सादर करून बिनॉय, बादल आणि दिनेश रायटर्स बिल्डिंग मध्ये घुसले. थेट सिम्पसनच्या कार्यालयात गेले आणि काही सेकंदातच त्यांना गोळ्या घातल्या. सिम्पसनच्या मृत्यूनंतर पोलिसांनी इमारतीच्या लांब कॉरिडॉरमध्ये त्यांच्या विरुद्ध जोरदार पलटवार केला. जवळपास 15 मिनिटं दोन्ही बाजूंनी भयंकर गोळीबार करण्यात आला. ही घटना आजही कॉरिडॉर बॅटल म्हणून ओळखली जाते. तिघांनी आधीच ठरवलं होतं की आपण जिवंतपणी ब्रिटिशांच्या ताब्यात स्वतःला द्यायचं नाही. यासाठी त्यांनी सोबत सायनाइड कॅप्सूल ठेवली होती. बादल यांनी सायनाइडचं सेवन केलं आणि जागीच आत्महत्या केली. तर बिनॉय आणि दिनेश यांनी स्वतःला गोळी झाडली. मात्र त्यांना गंभीर अवस्थेत ब्रिटिशांनी ताब्यात घेतलं. 13 डिसेंबर रोजी बिनॉय यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. तर दिनेश गुप्ता यांना 7 जुलै 1931 रोजी अलीपूर तुरुंगात फाशी देण्यात आली. या तिन्ही वीरांचं धाडस आणि बलिदान आजही लोकांना प्रेरणा देतं. बिनॉय, बादल आणि दिनेश यांच्या सन्मानार्थ कोलकाता इथल्या डलहौसी स्क्वेअरचं नाव बदलून BBD बाग असं ठेवण्यात आलंय.